महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। उदगीरमध्ये सरकारी वाहनावर दगडफेक, सरकारी कामात अडथळा, 36हून अधिक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। महाराष्ट्रातील उदगीर शहरातील मुसानगर परिसरात शनिवारी रात्री एक गंभीर घटना घडली, जिथे काही लोकांनी बेकायदेशीरपणे एकत्र जमून सरकारी कामात अडथळा आणला आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली। उदगीर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार ही घटना 4 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 10:45 वाजता मौलाना आझाद शाळेजवळ घडली। असा आरोप आहे की 36हून अधिक लोक 2 गटांमध्ये एकत्र जमले आणि त्यांनी दगडफेक केली। या दरम्यान एका सरकारी जीपला लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे वाहनांचे अंदाजे 15,000 रुपयांचे नुकसान झाले। या घटनेत कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी सतीश भानुदास पवार 40 वर्ष जखमी झाले आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या कामातही अडथळा निर्माण झाला। पोलिसांनी भारतीय दंड संहिता, IPC आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीशी संबंधित कायद्याच्या विविध कलमाखाली एकूण 36 नामनिर्देशित व्यक्ती आणि इतर 8 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले, बेकायदेशीर जमाव जमवला आणि परिसरात घबराट पसरवण्याचा प्रयत्न केला। 5 एप्रिल रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, उदगीर, लातूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।